brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात पैसा पाणी. पैसा पाणी या शोमध्ये आज आपण बोलणार आहोत एआयच्या बद्दल. एआयच्या बद्दल बोलण्यापूर्वी मी तुम्हाला एक बातमी सांगू इच्छितो. ही बातमी आहे जेक डॉर्सी यांच्याबद्दल. जेक डॉर्सी यांनी ट्विटरची स्थापना केली होती आणि हल्ली ते कंपनी चालवतात, जी फिनटेक कंपनी, तिचं नाव आहे ब्लॉक. तर या कंपनी चे दोन कामं आहे. एक मुख्यरित्या ते जे अमेरिकेमध्ये पेमेंट ॲप चालवतात, म्हणजे लोक एक दुसऱ्याला पैसे ट्रान्सफर करू शकतात. आणि एक दुसरं त्यांचं प्रोडक्ट आहे जे की तिथले दुकानदार वापरतात, ते म्हणजे पेमेंट सिस्टमसाठी, की लोकांचे जे त्यांचे जे कस्टमर असतात त्यांच्याकडनं जे पैसे त्यांच्याकडनं घेण्या देण्यासाठी हे दोन ते प्रोडक्ट चालवतात. ही कंपनी एकदम प्रॉफिटेबल आहे, खूप पैसे बनवत आहे. मात्र आत्ता याच आठवड्यामध्ये डोर्सी यांनी अशी घोषणा केली की त्यांच्या कंपनीमध्ये 10,000 लोक काम करतात, त्यांनी कापून आता 6,000वरती आणलं. म्हणजे 4,000 लोकांची नोकरी एका झटक्यात चालली गेली. आणि कारण काय आहे? एआय. तर डोर्सी यांचं असं म्हणणं आहे की आता एआय जी आहे ते लोकांच्या ऐवजी काम करू शकत आहे, म्हणून मी सारखं दर कमी म्हणून लोकांना काढण्यापेक्षा एकाच झटक्यामध्ये 4,000 लोकांना काढून टाकले. आणि जेव्हा ही बातमी आली तेव्हा स्टॉक मार्केटमध्ये सेलिब्रेशन झालं, जश्न होतं. त्या जी कंपनी आहे ब्लॉक, त्या कंपनीचे शेअर जे आहे 20% वर गेले. तर ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतोय? कारण एक अशीच रिपोर्ट जी खूप व्हायरल आहे, ती सिट्रनी नावाची एक रिसर्च फर्म आहे, त्यांनी गेल्या आठवड्यात ती रिपोर्ट काढली होती. आणि या रिपोर्टमध्ये जे काही म्हटलं आहे आणि जे काही डोर्सी यांनी केलं आहे त्यात खूप साम्य आहे, खूप समानता आहे. तर हा जो रिपोर्ट आहे याचं असं त्यांनी एज्युम केलंय किंवा असं सिनॅरिओ बिल्ड केला की ही रिपोर्ट एका प्रकारे काल्पनिक रिपोर्ट आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मी 2028च्या जून महिन्यामध्ये ही रिपोर्ट लिहिण्यात आलेली आहे, असं त्यांनी एक कल्पना केली आहे. आणि त्यांनी त्याच्यात रिपोर्टमध्ये 3 प्रेडिक्शन केले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जून 2028मध्ये जेव्हा हा रिपोर्ट लिहिला जात आहे त्यावेळी जे अमेरिकेचं शेअर सूचकांक आहे S&P 500 ते 38% खाली येलं. म्हणजे त्याचं रेकॉर्डवरती होतं 2026 साली आणि ते खाली आलं 38%. दुसरं असं त्याचं म्हणणं आहे की अमेरिकेमध्ये जी बेरोजगारीची दर आहे, अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो 10%वरती गेलेला आहे. आणि तिसरी गोष्ट असं त्यांचं म्हणणं आहे की एकूणच अर्थव्यवस्था ही मंदीमध्ये आलेली आहे. आणि सिट्रनी नावाची ही जी कंपनी आहे याच्यासाठी जे जबाबदार ठरवते ते फक्त एआयला, की 2028 पर्यंत मंदी येईल आणि त्याचं कारण ठरणार आहे एआय. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा ही 2028मध्ये त्यांनी जसं लुकिंग बॅक त्यांनी ही रिपोर्ट लिहिली आहे, त्यांचं म्हणणं आहे की 2025च्या अखेरीस किंवा 2026 साली कंपनींनी एआय एजंट्सचा वापर सुरू केला. आणि त्या एजंट्सनी जे लोक होते, कर्मचारी होते, व्हाईट कॉलर लोक, म्हणजे जे की ऑफिसमध्ये बसून काम करतात किंवा कम्प्युटर समोर बसून काम करतात, त्यांची नोकरी खायला सुरुवात केली. तर कंपनीने सुरुवातीला जेव्हा लोकांना काढायला सुरू केलं तेव्हा स्टॉक मार्केटही खूप खुश झालं, कारण तेच काम होतंय, मात्र खर्च कमी होतो. मात्र सिट्रनीची रिपोर्ट म्हणते की हे जे सेलिब्रेशन आहे खूप दिवस टिकणारं नव्हतं. कारण जेव्हा तुम्ही एआय एजंटकडनं, जे की खरं म्हणजे का डेटा सेंटरमध्ये काम करतात, ते आपण कधी आणखीन समजून घेऊया की डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय असतं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जे 10,000 एआय एजंट जे आहे ते 10,000 कर्मचाऱ्याचं काम जरूर करू शकतात, मात्र ते एक पैसाही खर्च करणार नाही अर्थव्यवस्थेमध्ये. जेव्हा 10,000 लोक काम करतात, त्यांचं घर चालतं, ते 10 प्रकारचे व्यवहार करतात आणि त्याच्यामुळे एक चालना मिळते इकॉनॉमीला. तर असं त्यांचं म्हणणं आहे की जे अमेरिकेमध्ये 10% टॉप 10% जे व्हाईट कॉलर वर्कर आहे, ते अमेरिकेचं जे 50% कन्झम्पशन, म्हणजे जे खर्च होतो रोजच्या खर्चांवरती, ते कन्झम्पशन 50% होतं
ते हे 10% लोक करतात, जे व्हाईट कॉलर लोक आहे. आणि यांची नोकरी गेल्या असल्यामुळे, असं जेव्हा 2028चा सिनॅरिओ सांगतात की यांची नोकरी गेली, त्यामुळे कन्झम्पशन कमी झालं, कंपन्यांचा माल विकायला कमी झाला, कंपनीचे सर्व्हिसेस विकायला कमी झालं, तर त्याच्यामुळे कंपन्यांचं प्रॉफिट कमी झालं. मग त्या प्रॉफिट कमी होत आहे म्हणून कंपनीने आणखीन लोकांना कामावरनं काढलं. तर एका प्रकारे असं म्हणण्यात आलं की दुष्चक्रामध्ये, आर्थिक दुष्चक्रामध्ये अर्थव्यवस्था ही सापडली गेलेली आहे आणि सरकार सुद्धा त्यात काही करू शकत नाही. याचं कारण असं आहे की लोकांची टॅक्स देण्याची क्षमता पण कमी झाली, लोकांची अर्निंग कमी झाली, त्यांची पगार कमी झाले, तर त्याच्यामुळे सरकारला टॅक्सही मिळत नाही. मग सरकारकडे टॅक्स नाही तर मग सरकार कसं पैसे खर्च करणार, कसं इकॉनॉमीला आणखी चालना देणार. तर एकूण ही फारच म्हणजे असं भीतीदायक चित्र या सेक्टरनीच्या रिपोर्टमध्ये केलेलं आहे उभं त्यांनी. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे सेक्टर ज्याच्यावरती याचा प्रभाव सगळ्यात जास्त पडेल, आपल्याला आपण पहिली चर्चा केली आहे की सॉफ्टवेअर, अगदी भारतातल्या ज्या कंपनी आहे इन्फोसिस, TCS, विप्रो यांचं या रिपोर्टमध्ये काम केलं आहे की यांचे ऑर्डर बुक कमी होतील, त्यांचे जे काम मिळतं ते कमी होईल. किंवा त्यांनी म्हटलं डिलेव्हरी ॲप आहे किंवा ट्रॅव्हल बुकिंग ॲप आहे किंवा इन्शुरन्स आहे. तर हे असे जे मधले लोक आहे, इंटरमिडिएटरी लोक आहे, यांच्या कामावरती पण फटका बसेल. कारण प्रत्येक काम तुमचा आमचा एजंट सुद्धा करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या डिलेव्हरी ॲपची किंवा कुठल्या ट्रॅव्हल बुकिंग ॲपची गरज ही पडणार नाही आहे. पण सगळ्यात मोठी जी काळजी आहे ती हेच आहे की लोकांच्या नोकऱ्या जातील आणि लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे शेअर बाजाराला वाटलं खूप चांगलं होतंय, मात्र कन्झम्पशन कमी होईल आणि एकूण मंदी येईल. आता हा झाला एक भाग. आता याचं एक काउंटर पॉईंट आहे, ते रघुराम राजन, जे पहिले रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर होते, शिकागो बूथ युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की AIचा नक्की प्रभाव पडेल नोकऱ्यांवरती किंवा एकूण कामकाजावरती, मात्र इतक्या लवकर पडेल असं त्यांना वाटत नाही. त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की अमेरिकेमध्ये जे टेलिफोन एक्सचेंज होते त्यांना ऑटोमॅटिक करण्याची टेक्नॉलॉजी ही 1920 साली आली होती. मात्र पूर्ण टेलिफोन एक्सचेंज जे आहे त्यांना ऑटोमॅटिक करायला जवळपास 50-60 वर्ष उलटून गेले. 1980-90मध्ये जाऊन सर्व जे एक्सचेंज होते ते ऑटोमॅटिक झाले. आता तुमच्यापैकी मला असं वाटतं की पुष्कळ लोकांना माहितीच नसेल की लँडलाईन फोन पहिले जो असायचा, तर लँडलाईन फोन जेव्हा तुम्ही एका नंबरवरनं दुसऱ्या नंबरवरती डायल करायचा, तर पहिले तो कॉल जायचा टेलिफोन एक्सचेंजवरती. टेलिफोन एक्सचेंजमध्ये लोक बसलेले असायचे, मग ते तर तुम्ही ज्या दुसऱ्या नंबरवर डायल केला त्याला कनेक्ट करायचे. म्हणजे हे मॅन्युअल काम होतं. मात्र नंतर टेक्नॉलॉजी आली ऑटोमॅटिकची. तर राजन असं म्हणतात की या टेक्नॉलॉजीला सुद्धा, ऑटोमेटेशनला पण जवळपास 50-60 वर्ष उलटली, त्याच्यानंतर ऑटोमेशन होऊ शकलं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की AIचा पण प्रभाव पडेल आपल्या कामकाजावरती, मात्र इतक्या लवकर पडेल असं वाटत नाही. कारण कुठला पण बदल होण्यास काही दशकं लागतात, काही वर्ष लागतात. आता मी या रिपोर्टला सिरियसली घेतलं नसतं, मात्र जे त्या रिपोर्ट आल्यानंतर त्या जॅक डॉर्सींनी केलं आणि जसं शेअर बाजार मार्केटमध्ये जसं त्याचं रिॲक्शन आला, त्याच्यामुळे मला फार साम्य दिसलं की जी ती रिपोर्ट म्हणती आणि जे डॉर्सींनी लोकांना, जसं 4000 लोकांना कामावरनं काढलं. म्हणून ही भीती वाटणारी बाब आहे. तर प्रश्न असा आहे की आम्ही काय करावं? तर बघा, एक गोष्ट तर नक्की आहे की AIमुळे बदल होणार, कामाच्या स्वरूपात बदल होणार. ते एका महिन्यानी होईल, एका वर्षांनी होईल किंवा 10 वर्षांनी होईल किंवा 15 वर्षांनी होईल, आपल्याला माहीत नाही. आम्ही काय करू शकतो? आपण एवढंच करू शकतो की आपल्याला आपल्या जे AI स्किल्स आहेत त्या वाढवण्याची गरज आहे. आणि मी दरवेळा जेव्हाही व्हिडिओ करतो तेव्हा एकच गोष्ट सांगतो की AIला गुगल सर्चसारखं वापरू नका. AIकडनं काम करून घ्या. बघा ते किती तुमचं काम करून देत आहे, ते तुमच्या किती कामाचं आहे. कारण येत्या दिवसामध्ये, येत्या महिन्यामध्ये, वर्षांमध्ये AI बऱ्यापैकी कामं करायला सुरुवात करणार आहे आणि किमान आपल्याला त्याचं वापर करणं हा जरूर गेलं पाहिजे. तर पैशा पाणी या सदरामध्ये आज माझ्याकडनं एवढंच. तुमचे जर काही प्रश्न असतील, तुमचे काही कॉमेंट्स असतील, तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. माझा प्रयत्न असणार आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याची.